या ठिकाणी आम्ही आईच्या आठवणीसाठी एकत्रित जमलो आहोत आणि मी परमेश्वराला धन्यवाद देते. सर्वप्रथम मी धन्यवाद देते pastor गायकवाड आणि पूर्ण चर्च की आपण सर्वांनी आम्हाला संधी दिली. आईबद्दल आपण आपल्या सिस्टरने सांगितलं. आई खरोखर म्हणजे ज्ञानशील आणि वचनात चालणारी होती. तिच्या त्या जीवनामुळेच आम्ही परमेश्वराच्या वचनामध्ये चालणारी बनलो. ते तिचं शिक्षण होतं, ते तिचं वळण होतं आणि आज आम्ही 7 बहिणी प्रार्थना आणि वचनामध्ये आहोत. प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देते. प्रत्येक समस्यावर, प्रत्येक दुःखावर, प्रत्येक याच्यावर तिला फक्त एकच उत्तर असायचं की एकच गोष्ट शिकवायची आम्हाला, वचन आणि हीच तिचं वळण. आज बघतो की सर्व बहिणी आमच्या भावासहित आम्ही चर्चमध्ये आहोत. आम्ही जैविक वातावरणामध्ये राहत असताना, जगत असतानाही तिने परमेश्वराला आणि वचनाला कधी सोडलं नाही. सदैव ती वचनामध्ये आणि प्रार्थनेमध्ये राहत असत. माझी लेकरं ती आमची आई होती, परंतु आमच्या लेकरालाही वळण लावणारी ती आजी खरोखर आज तिच्या आठवणीमध्ये आम्ही सर्वजण एकत्रित जमलो. मी थोडीशी तिच्या काही गोष्ट सांगणार आहे. ज्यावेळेस ती माझ्याकडे आली, ती माझ्याकडे राहत होती. माझी मुलगी एकदम छोटी होती त्यावेळेस, 6 किंवा 6-7 वर्षाची असेल, 1ली-2रीला असेल. आणि मी त्यावेळेस प्रायव्हेटमध्ये जॉब करत होते हॉस्पिटलला. आणि माझे मिस्टर त्यांच्या आईकडे दूर गावी गेले होते, 2-3 दिवसांनी येणार होते. आणि मी प्रायव्हेटमध्ये सकाळी 9 ते रात्री 9 असा माझा जॉब होता. आणि मध्ये मला 2 तासाची सुट्टी मिळायची जेवणासाठी, 2 ते 4. आणि मी घरी यायची त्यावेळेमध्ये आणि लेकराला भेटून वगैरे मग मी चालली जायची जेवण करून. हॉस्पिटल जवळ होतं. त्या दिवशी मी आलीच नाही हॉस्पिटलला, ऑपरेशनचा कॅम्प होता म्हणून माझं काही येणं झालं नाही. मी घरी आले नाही, मिस्टर पण नव्हते. बहुतेक त्या दोघांनी काहीतरी करून खाल्लं होतं सकाळी. आणि संध्याकाळी गॅस संपला, मला कल्पनाही नव्हती. रात्री मी घरी आले. घरी आल्यानंतर ती मला म्हटली की गॅस संपला आणि जेवायला काही नाही म्हणून घरी. मग मी म्हटलं माझे मिस्टर पण नाही, गॅस पण नाही, आता कसं होणार. घरामध्ये अन्नाचा कण सुद्धा नव्हता, काहीच नव्हतं. मी ड्युटीतून आले होते. रात्री 9 वाजता मी कुठं जाणार, कुणाला मारणार. आणि 4थ्या मजल्यावर होतं बिल्डिंग, आम्ही 4थ्या मजल्यावर राहत असो. मग मी म्हटलं आई काय करायचं. मग ते म्हणे की नाही काहीच नाही, आपण स्तुती आराधना करू, पाणी पिऊ, परमेश्वर मार्ग काढेल, एवढंच करू. मग तिला पण बोलवलं, मला पण बोलवलं. मग मी म्हटलं थांब, आपण मी काय करते जाऊन येते घर मालकाला विचारते गॅस आहे का म्हणून. मग मी खाली उतरले 4था मजला आणि घर मालकाला विचारलं. त्यांची पत्नी होती, घर मालक नव्हती, की सिस्टर मला गॅस मिळेल का. त्यांनी मला बघितलं गॅस आणि ह्या वेळेला त्यांनी दरवाजा बंद केला. मी म्हटलं काय आहे. मी पुन्हा वापस आले. आई मला म्हटली काय कर, मिळाला का गॅस. मी म्हटलं नाही आई, मी तुला म्हटलं होतं ना म्हणून तुझी आराधना करू. मी म्हटलं ठीक आहे. मग आम्ही बसलो, गाणी गाऊ लागलो. मला वाटतं 5-6 गाणी म्हटले असं परमेश्वराची स्तुती केली, स्तवन केली. कारण मला माहित होतं आईकडे प्रत्येक समस्यातून फक्त प्रार्थना, वचन किंवा स्तुती आराधना. 4-5 गाणी म्हटले. म्हटलं आई आता काय करायचं. चल म्हणे पाणी पिऊ आणि आपण झोपू. मी म्हटलं काय हरकत नाही. आम्ही पाणी पिले की लगेच मला खालून आवाज आला घर मालकाचा, संगीता सिस्टर नीचे आवा. मी म्हटलं मला आवाज आला. मी म्हटलं काय नीचे आवा. मी खाली गेले. खाली गेल्यानंतर त्यांनी म्हटलं की गॅस आहे घेऊन, पण आम्ही बरं आणून देणार नाही, तुझं तू कसं घेऊन जा 4थ्या मजल्यावर. मी म्हटलं काय हरकत नाही. मी प्रभूला मला काय झालं काही समजलं नाही. मी तो गॅस घेतला आणि उंच पायऱ्या होत्या. मी फक्त पहिलाच मजला असं चढलेलो, भरलेला गॅस घेऊन. आणि तितक्यात मग एक जवान मुलगा आला आणि मला म्हणे की कुठे नेता. मी म्हटलं मला वरती न्यायचं. ठीक आहे मी नेतो म्हणजे तुम्ही थांबा. आणि तो गॅस उचलून 4थ्या मजल्यापर्यंत जवळजवळ 70-80 पायऱ्या उचलून मला घेऊन आला. आणि मी कोण आहे काय मला काहीच ठाऊक नाही त्या बिल्डिंगमध्ये कुठं आहे की काय नाही. आणि मी त्याच्या मागे आले. तो रिटर्न कधी गेला मला माहिती नाही पायऱ्या चालूपर्यंत. मी आईला म्हटलं आई गॅस कुठे आणून दिला. आई म्हणजे मला माहिती, मला तो दिसला सुद्धा नाही कोण होतं. मी एकदम आश्चर्यचकित झाले की कोण मला मदत केली. एवढा मोठा गॅस मला 4थ्या मजल्यावर कोण आणून दिलं. थँक्यू तर म्हणू द्या मला त्याला कमीत कमी. मी म्हटलं आई तू थँक्यू म्हटली का. ती म्हणजे मला माहित नाही कोणी आणलं. मी म्हटलं मला सुद्धा तो दिसला नाही म्हणून. हे प्रार्थनेचं उत्तर होतं, ही स्तुती आराधनाचे उत्तर होतं. खूप आनंद झाला. आपल्या आल्यानंतर मला म्हटलं आपण काहीतरी खिचडी वगैरे लागली. मी खिचडी टाकायला गेले की तितक्यात माझे मिस्टरांचे मित्र होते 2, ते आले. सिस्टर म्हणे ब्रदर कुठे गेले. मी म्हटलं ते बाहेर गावी गेले. कसं काय आले ब्रदर म्हटलं.
एवढं लेट काय नाही म्हणे ब्रदरला भेटायला आलो होतो आम्ही कोणत्या तरी कार्यक्रमात गेलो त्यांनी आम्हाला समोसे आणि काहीतरी दिलं म्हणे मी तुम्हाला घेऊन आलो सिस्टर म्हणे तर म्हटलं रात्रीच्या 10-10:30 झालं हो म्हणे मला असं प्रेरणा झाली की तुम्हाला जेवण आणू म्हणून मी प्रभूला धन्यवाद दिला आणि खरोखर म्हटलं परमेश्वरा तूच आमची काळजी घेतली. त्या काळची गोष्ट होती 2001 किंवा 2 ची गोष्ट होती आणि प्रभूला मी खरोखर धन्यवाद देते की आईच्या प्रेरणेमुळे आम्ही सतत प्रार्थना भजनामध्ये राहिलो आणि तिच्या प्रेरणेमुळेच मी सुद्धा गाणे लिहायला शिकले आणि मी प्रभूला धन्यवाद देते की खरोखर ही देवाची योजना आहे आणि मी एक माझं रचलेलं गाणं कारण मी तिच्या प्रेरणेमुळे म्हणू शकते एक करो म्हणून जाते उदाहरण नई नई वाचा है छुटकारे की वाचा है मेघनुष की वाचा है आनंद की वाचा है यहूदा का सिंह तू गर्जन कर यहूदा का सिंह तू गर्जन समय बाकी नहीं गर्जन हुई है अंतिम रहेगी ये पुकार है आत्मा भी कहता है दुल्हन भी कहती है आत्मा भी कहता है दुल्हन भी कहती है नई नई वाचा है छुटकारे की वाचा है मेघनुष की वाचा आनंद की वाचा है आनंद की वाचा है Thank you, Sister Lisa.